नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामधून. मेरठ जिल्ह्यामध्ये पंचली नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात राहणारा सीताकुमार, हा सीताकुमार जो आहे तो आपल्या गावामध्ये त्याची 2 एकर शेती होती आणि याला 3 मुलं होती. यामध्ये 2 मोठ्या पोरी, एक लहान पोरगा. याची एक मोठी पोरगी होती ती 12वी कंप्लीट करून घरी बसलेली होती. दुसरी पोरगी 12वीमध्ये शिकत होती. तिसरा पोरगा 10वीमध्ये शिकत होता. आणि याच्याकडे जी 2 एकर शेती होती त्यामध्येच तो मेहनत मजुरी करायचा. त्याच्यावरतीच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. याची पत्नी 4-5 वर्षापूर्वी हिचं निधन झालं होतं. आजार होता, दीर्घ आजारामुळं तिचं निधन झालं. कसं तरी आता कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. जी 2 एकर शेती होती हायवेच्या कडेला होती. हायवे टच. तुम्हाला तर माहिती आहे आता हायवेच्या कडेला असलेल्या जमिनीला किती किंमत आहे. या सीताकुमारच्या त्या 2 एकर जमिनीसाठी लाखो रुपये देण्यासाठी माणसं तयार होती. हायवेला कडेला असल्यामुळे कोणी हॉटेल टाकायचं तर कोणी लॉज बांधायचा असा विचार करत होतं. पण याने अजूनपर्यंत ही जमीन दिलेली नव्हती. शेजापाजाऱ्यांनी जमिनी विकून गाड्या घेतल्या, बंगलं बांधलं. पण याचं असं मानणं होतं की पूर्वजांची जमीन आहे, त्यांनी मला जशी दिली तशी मी पुढे माझ्या कुटुंबाला दिली पाहिजे, माझ्या पोराला दिली पाहिजे. त्यामुळे त्यांनी ती जमीन विकली नाही. पण शेवटी पैशाची कमतरता होती. या पैशाच्याच कमतरतेसाठी त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे 2 पोरी आहेत, त्यांचं लग्न करायचं आहे. आता त्याच्या मोठ्या पोरीचं जे नाव होतं आरजू, तिची 12वी झालेली होती. 12वीमध्ये शिकत असलेली गौरी आणि 10वीमध्ये शिकत असलेला त्याचा पोरगा. आता या तिघांचं भविष्य कसं चालणार? आरजूचं तर लग्न करायचं होतं. 18 वर्ष होऊन भरपूर दिवस झालेलं होतं. हाच त्याच्या डोक्यामध्ये विचार चालायचा. या सीताकुमारने त्याची जी मोठी पोरगी आहे आरजू, तिच्यासाठी स्थळं शोधायला चालू केली होती. पण तुम्हाला माहिती आहे आजकाल आणि त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशमध्ये पोरींच्या बापाकडून पोरांचे वडील एवढी अपेक्षा करतात की त्याच्यामुळे पोरींची लग्न होईना झालीत. आता आपल्या इकडं महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे, पण तिकडे वेगळी आहे. त्याच्याबद्दल आपण पुढे कधीतरी बोलू. या सीताकुमारच्या घराच्या शेजारीच एक सुंदर सिंग नावाचा पोलीस ऑफिसर राहत होता. वय साधारणतः 32 वर्ष. लग्न झालेलं होतं, मुलं बाळं होती. पण हा जो सुंदर सिंग होता याला दारू पिण्याचा जास्तच नाद. एकदम म्हणजे असा नाड्याचा डिल्ला पण होता. याने एखाद्या स्त्रीकडे बघितलं की त्यावेळेला तिच्यावरती त्याचं मन गेलं. हा तिला त्याच्या बेडवरती आणल्याशिवाय सोडत नव्हता. भले त्याच्यासाठी त्याला कितीही किंमत मोजावी लागू दे. सुंदर स्त्रिया त्याच्या बेडवरती असायच्या कायम. त्यांच्यासोबत हा रात घालवायचा, मजा करायचा, असा हा होता. याच्याकडे पैसा तर भरपूर होता, बक्कळ पैसा होता. गरीब जनतेकडून त्याने पैसे उकळलेले जे पैसे होते त्याचं करायचं काय, तर अशा प्रकारे उडवायचा आणि बाकी राहिलेले पैसे व्याजबट्ट्याने द्यायचा. गरीब लोकांना पैसे द्यायचा. त्यातून जर पैसे नाही परत आले तर त्यांच्या लेकीबाळींसोबत असे वाईट काम करायचं आणि त्याच्यातून पैसे वसूल करायचा. हा त्याचा धंदा जाणलेला होता असं म्हणू शकतो आपण. हा जो सुंदर सिंग आहे पुढे चालून हा सीताकुमारच्या पोरींसोबत असा काही मोठा कांड करणार होता की ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल होणार होती. 14 एप्रिल 2025चा तो दिवस होता. सकाळचे 5:30 वाजता या सीताकुमारच्या दोन्ही पोरी, एक गौरी आणि दुसरी आरजू, या पूजेची थाळी घेऊन मंदिराकडे निघालेल्या होत्या पूजा करण्यासाठी. रस्त्यामध्ये जाताना सुंदर सिंग जो पोलीसवाला आहे त्याचं घर लागायचं. तो त्याच्या वरांड्यामध्ये बसून सकाळ सकाळ दारू पीत बसायचा, गांजा ओढायचा. आता या 2 पोरींवरती याची नजर पडते. ज्या वेळेला हा सुंदर सिंग बघतो की यातली 2 नंबरची पोरगी गौरी ही तर दिसायला एकदम मस्त आहे, जवान आहे, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागतात. त्याच्या मनामध्ये इच्छा होती की हिच्यासोबतही आता आपल्याला वेळ घालवायला पाहिजे. आता त्याला चैन पडत नाही. काही जरी केलं तर त्याला ती त्याच्या बेडवरती पाहिजेलच होती. या सुंदर सिंगचा पूर्ण दिवस याच विचारात गेला होता की काहीही करून या गौरीला आपण मिळवूनच टाकायचं. या विचारामध्ये त्याचा पूर्ण दिवस गेल्यानंतर सायंकाळचे 5 वाजता हा जो पोलीस ऑफिसर आहे हा त्या सीताकुमारच्या घरी पोहोचतो. सीताकुमारच्या घरी म्हणतो की अरे मी ऐकले तू तुझ्या मोठ्या पोरीसाठी स्थळं शोधतोय. हो, तो सीताकुमार म्हणला बरोबर आहे. तर हा काय म्हणतो अरे माझ्या पोलीस स्टेशनमध्ये एक हवालदार आहे, पोरगा चांगला आहे, जमीन आहे, त्याच्यासोबत तुझ्या पोरीची चांगली जोडी जमेल, बघ जमत असेल तर. पण हा जो सीताकुमार आहे म्हणतो की अरे सगळं खरं आहे पण पैशाची कमतरता आहे. हा सुंदर सिंग म्हणतो अरे मी असताना पैशाच काय काळजी करतो तू, पैसाच पाहिजेल आहे ना, असं सांग ना मला, मी तुला देतो त्याच्यासाठी. त्यावेळेला सीताकुमार खुश होतो. पण सीताकुमार म्हणतो तू देतोय पैसे खरं आहे पण त्याची गॅरंटी काय? सुंदर सिंग म्हणतो अरे गॅरंटीच काय, तू दोस्त आहे, शेजारी आहे, तुझी जी जमीन आहे 2 एकर तेवढी माझ्यापाशी गहाण ठेव,
तुला मी लागेल तेवढं पैसे देतो, धूमधडाक्यात लग्न करून टाक, पोरगी एकदाच येते, जमीन काय परत परत येऊ शकते आणि मी कुठं घेऊन चाललो आहे का. ज्या वेळेला असं ऐकतो त्यावेळेला सीताकुमार विचारात पडतो. विचार करतो की पोरीचं तर कधी ना कधी आपल्याला करावंच लागणार आहे, कधीतरी आपल्या डोक्यावरचा बोज कमी करायचा आहे. त्यावेळेला त्याला होकार देतो. त्या ठिकाणी ती जमीन गहाण ठेवण्यात येते. 10 लाख रुपये त्याच्याकडून दिले जातात. आता हा सीताकुमार 10 लाख रुपये घेऊन त्याच्या पोरीचं लग्न धूमधडाक्यात करून देतो. मोठ्या पोरीचं तर लग्न झालं होतं, तिचा संसार वाटे लागले होता, चांगलं चांगलं झालं. आता पुढे चलून त्याला दुसऱ्या पोरीची काळजी लागली होती, कारण तिची ही आता लवकरच 12वी होणार होती. गौरी जशी शाळेमध्ये हुशार होती तशीच दिसायला पण सुंदर होती. घरची कामं ती एकदम भारी करायची. ज्या वेळेलापासून आई गेली त्यावेळेलापासून घरची जबाबदारी या 2 पोरींवर आली होती. आता तिची मोठी पोरगी तर गेली, हिच्यावरतीच पूर्ण घराची जबाबदारी आली होती. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, आरजू गेल्यानंतर पूर्ण घराची जबाबदारी गौरीवरती आली होती. गौरी तर ती पूर्ण जबाबदारी निभावत होती. पण आरजूच्या लग्नाच्या 3 महिन्यानंतर ही 5 मार्च 2025ची ती तारीख होती. गौरी तिच्या कॉलेजमधून 3-4 वाजता घरी आली. घरी आल्यानंतर बघते तर काय, तिचा बाप पलंगावरती पडलेला आहे, पूर्ण शरीर तापलेलं आहे, आजारी आहे असं वाटतंय. त्यावेळेला ती तिच्या बापाला विचारते की काय झालं. तिचा बाप म्हणतो की मी आजारी आहे, मला हालता पण येत नाही. आपली जी जनावरं आहेत ती मुकी प्राणी, त्या अजूनपर्यंत त्यांना मी चारा टाकलेला नाही. त्यावेळेला तो त्या गौरीला म्हणतो की एक काम कर, तू आपल्या रानात जाऊन चारा कापून घेऊन ये आणि या जनावरांना टाक. गौरी होकार देते, पण हा सीताकुमार म्हणतो की एकटी जाऊ नको, जमाना खराब आहे, तुझा जो भाव आहे त्याला घेऊन जा. शंकर नावाचा तिचा 10वीमध्ये शिकणारा भाऊ. आता थोड्या वेळानंतर तो घरी येतो. त्यावेळेला हा सीताकुमार म्हणतो बहिणीसोबत जा, दोघं जाऊन रानातला चारा घेऊन या. आता हे दोघं तयार होतात. गौरी म्हणते की आपल्याला बांधायला काहीतरी घे, दावं घे, काय घे. दोघंजण आता चालत चालत रानाकडे निघायला लागतात. त्यावेळेलाच नेमका हा जो सुंदर सिंग आहे, जो की पोलीस ऑफिसर होता, घरी आलेला होता, तोही रानाकडे चाललेला होता. ज्या वेळेला रानाकडे चालला होता त्यावेळेला बघतो गौरी आणि हा शंकर दोघं चालत चाललेले आहेत. आता शेजारचा व्यक्ती आहे म्हटल्यानंतर पोरांना वाटणारा आपला चांगला व्यक्ती असेल. त्यावेळेला हा जो सुंदर सिंग आहे या दोघांपाशी जाऊन थांबला. दोघांपाशी थांबल्यानंतर त्यांना म्हणतो की कुठं चाललाय. आता हा जो शंकर आहे म्हणतो की आम्ही चाललोय रानामध्ये वैरण आणण्यासाठी. सुंदर सिंग म्हणला मी पण तिकडेच चाललोय, बसा गाडीवरती. लहान लहान पोरं यांना काय समजणार आहे. हे दोघं बसले त्याच्या गाडीवरती. त्यांना वाटलं आपला शेजारीचा आहे, काका आहे. गाडीवरती बसून ते दोघं तिघं शेतामध्ये पोहोचतात. त्यावेळेला हा सुंदर सिंग त्याच्या रानामध्ये जातो, जो की थोड्या अंतरावरती होतं. आणि ही शंकर आणि गौरी आहेत हे त्यांच्या रानामध्ये वैरण कापायला लागतात. वैरण कापून झाली होती निम्मी. त्यावेळेलाच अचानक हा जो सुंदर सिंग आहे हा त्या शंकरपाशी येतो आणि म्हणतो की अरे आता आपल्याला माघारी जायचं, मी पण येणार, तुम्ही येणार आहेत का. हा शंकर आणि गौरी म्हणतात की हो यायचं आहे ना. त्यांच्या डोक्यात आलं की बरं झालं आपल्याला जाताना गाडी सापडली, डोक्यावरचं तेवढंच वजन कमी होईल, असा विचार करून ते लेकरं खुश होत होती. पण हा सुंदर सिंग काय म्हणतो, अरे पण एक घोटाळा झाला, आपल्या गाडीत पेट्रोल संपलं आहे, आपल्या घरी एक 2-3 लिटरची बाटली भरलेली आहे. एक काम कर शंकर, तू घरी जा, तुझ्या चुलतीपाशी जाऊन म्हण की त्यांना मला ते तुमच्या काकाने पेट्रोल सांगितलं आहे तर पेट्रोल घेऊन या, आपण पेट्रोल टाकून परत गाडीवरती जाऊ. शंकर आनंदी होतो. थोडंफार अजून वैरण कापायची राहिली होती. गौरी वैरण कापत होती. शंकर म्हणतो वैरण काप, मी घरी जाऊन पेट्रोल घेऊन येतो, आपण गाडीवरती जाऊ. मग गौरी त्याला होकार देते. हा जो शंकर आहे पेट्रोल आणायला जातो. त्यावेळेला हा सुंदर सिंग या गौरीकडे बघत बसलेला होता. गौरीची ती सुंदरता बघून सुंदर सिंगला राहवलं नाही. सुंदर सिंग जो आहे तो तिच्यापाशी गेला, तिच्या हातातला जो इळा होता तो घेतला, तिच्या नरड्यावरती ठेवला आणि म्हणला की हे बघ, तू आता ओरडली फिरडली तर मी तुझा नरडं कापीन गवतासारखं, शांतपणे बसून राहा, मला जे करायचं ते करू दे. ओरडत होती, नको म्हणायची, काय करताय तुम्ही. हिच्या पूर्ण लक्षात आली होती हा सुंदर सिंग काय करायचे विचारत आहे. त्यावेळेला ती पोरगी रडायची, पण त्याने काही ऐकलं नाही. त्याच्या रानामध्ये मोटर ठेवण्यासाठी जी खोली बनवलेली होती त्या खोलीमध्ये गौरीला घेऊन गेला. तिच्यासोबत मन भरेपर्यंत ते वाईट काम केलं. आता वाईट काम करून झाल्यानंतर तिला धमकी काय देतो, तू जर घरी कोणाला सांगितलं तर मी तुझं परिवार संपवीन, तुझ्या बापाने माझ्याकडे जमीन ठेवलेली आहे, ती जमीन पण मी हडपीन आणि तुम्हाला संपवून टाकीन. तुझा लहान भाव आहे, तुझा बाप आहे, तुझी मोठी बहीण आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर ही जी गौरी आहे ती शांत बसते आणि ती तिच्या रानामध्ये जाऊन वैरण कापायला लागते.
शंकर त्या ठिकाणी येतो. शंकर आल्यानंतर गौरी त्याच्याकडे बघते, डोळ्यामध्ये पाणी होतं पण काही बोलू शकत नाही. शंकर विचारतो काय झालं, तर गौरी त्याला काय नाही म्हणते, लागलंय थोडंफार. आता हे सगळं या दोघांमध्ये बोलत असताना शंकर त्याला पेट्रोल देतो, तो गाडीमध्ये टाकतो आणि म्हणतो चला. त्यावेळेला गौरी म्हणते आम्हाला नाही यायचं. शंकर म्हणतो काय झालं, जाऊ की, काय होतंय. ते म्हणले तुला जायचं असलं जा, मी डोक्यावरती घेऊन येईल. त्यावेळेला शंकर म्हणतो मला पण नाही यायचं, जावा. त्या ठिकाणाहून हा सुंदरसिंग निघून जातो. सुंदरसिंग निघून गेल्यानंतर हे दोघं चालत चालत घरी पोहोचवतात. वैरण टाकली जाते. आता दुसऱ्या दिवशी उठून हा सीताकुमार कामाला लागतो, पण त्याची पोरगी अजून उठलेली नव्हती. 8 वाजल्या, 9 वाजल्या. शंकर अंघोळ करून शाळेला गेला डबा बांधून, पण ही गौरी अजून काय उठली नाही. तिच्या बापाला वाटलं आजारी असेल म्हणून तो काय बोलला नाही. त्यावेळेला दुपारचे 2 वाजल्या तरी काय विचारलं. हा जो सीताकुमार आहे जनावरं हिंडवून पिंडवून घरी आला. घरी आल्यानंतर बघतो त्याची पोरगी अजून घरीच आहे, काही गेली नाही शाळेला. विचारतो काय झालं. ती म्हणते मला नाही शाळेला जायचं, मला आता कंटाळा आला आहे, मी शाळा सोडून देणार, मी घरची कामं बघणार आहे. सीताकुमार हैराण होतो पण काय बोलू शकत नव्हता. पोरीच्या पुढे काय करणार होता तो. तिला बरं म्हणतो ठीक आहे म्हणून असं म्हणून घरी निघू. आता या गौरीने शाळेला जाणं तर सोडून दिलं होतं. शंकर दुसरीकडे शाळेला जात होता आणि हा जो सीताकुमार होता हा आपला रानामध्ये काम करायचा, कष्ट करायचा. आता या गोष्टी घडत घडत 2-3 महिने झालं होतं. आता 22 मार्च 2026चा तो दिवस होता, रविवारची ती घटना. रविवारी शंकर घरी होता, त्याच्या शाळेला सुट्टी होती. त्याचा बाप सीताकुमार घरी होता. सीताकुमार या शंकरला म्हणतो की चला आपण रानामध्ये जाऊन वैरण काढून आणू, तुझ्या बहिणीला बसू दे, घरची कामं करू दे. शंकर होकार देतो आणि हे दोघं शेतामध्ये जातात. शेतामध्ये गेल्यानंतर काही वेळानंतर जो सुंदरसिंग पोलीस स्टेशनमधून घरी आलेला होता, तो घरी आल्यानंतर बघतो तर कोणीच नाही घरी, फक्त गौरी आहे. आता याचा फायदा घ्यायचा विचार करतो. सुंदरसिंग सीताकुमारच्या घरी येतो, बघतो गौरीला. गौरीला बघून तो तिचा दरवाजा बंद करून घेतो, रूममध्ये येतो आणि ज्या वेळेला आतमध्ये जातो त्यावेळेला त्या गौरीचा फायदा घ्यायला लागतो. गौरी काही करू शकत नव्हती, दबावामध्ये होती आणि वरून काय म्हणतोय, मी तुझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करेन, तुमची जमीन आहे, घर आहे हडपीन, तुमचं कुटुंब संपवून टाकीन तू जर कोणाला काय सांगितलं तर. आता हे सगळं सहन करण्याव्यतिरिक्त गौरीकडे काही पर्याय नव्हता. ज्या वेळेला या सुंदरसिंगचं मन भरतं त्यावेळेला हा गौरीला म्हणतो की मी तुझ्या बापाला पैसे दिलेले आहेत ते पण माफ करेल ना, तुझ्या घराला मी कब्जा करेन ना, तुझ्या कुटुंबाला काही अडचणी येईल, फक्त मी ज्या वेळेला येईल त्यावेळेला मला तुझ्यासोबत ते करू देत जा. आता ही गौरी पूर्णपणे तुटलेली होती, शांत झालेली होती, ती काहीच बोलत नाही, गपचीप उभं राहिलेली होती. या गौरीच्या मनामध्ये एकच चालत होतं, हिच्या डोक्यामध्ये एकच टेन्शन, हा सुंदरसिंग हिच्यासोबत वाईट काम करतोय. याच्यामुळे तिने स्वतःचे जीवन संपवायचं खूप प्रयत्न केलं, पण ती प्रत्येक वेळी अयशस्वी होत होती. आता भरपूर दिवस गेलेले होते. भरपूर दिवसानंतर त्याचा बाप विचारायचा प्रयत्न करत होता की नेमकं काय घडले, सांगेल बी नाही, काय झाले मला पण समजेना. हैराण झाला होता, परेशान झाला होता. आता त्याचंही मन कशामध्ये लागत नव्हतं. पोरगी अशी न बोलता राहते कायम गपचीप गपचीप. बाप आता सगळं विचार करून थकला पण ती काय सांगेना. शांत झाला, जाऊ द्या म्हणला. आता याने पण जास्त विचार करायला सोडून दिलं, तो त्याच्या कामाला लागला. 14 मे 2025ची ती तारीख होती. या दिवशी तिची एक मैत्रीण सोनाली नावाची, या सोनालीचा वाढदिवस होता. त्यामुळे ही या गौरीपाशी आली होती. आधी तिला विचारते की काय झालं, तू शाळेला येत नाही, आपले थोडे दिवस राहिलेले आहेत, काय तुझ्या घरची परिस्थिती खराब असेल तर पैसा वगैरे मी माझ्या वडिलांकडून घेऊन देईल, तुला वाटत असेल तर तसं काय नाही, जर काय गरज पडली तर मी मदत करेल, पण तू शाळेला तरी ये, तू माझी मैत्रीण आहे. ती गौरी म्हणते नाही तसं काय नाही, जाऊ दे, मला नाही यायचं शाळेला. या सोनालीला तिच्या मनामधली जी ख्याती होती ती समजली होती. तिला समजत होतं की हिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, त्यामुळे ही शाळेला येत नाही. त्यावेळेला ती खोदून खोदून विचारत होती, नाही सांगितलं. बरं ते सोनाली म्हणते जाऊ दे, आज माझा वाढदिवस आहे, तू माझ्या घरी चल. सोनालीला ही गौरी म्हणते मला नाही यायचं, माझ्या घरी मला भाकरी कालवण करायचं आहे, माझ्या घरी कोण नाही. त्यावेळेला सोनाली म्हणते नाही तुला यावंच तर लागेलच, हे बघ तू जर नाही आली तर मला वाईट वाटेल, मी तुला आयुष्यात कधी बोलणार नाही. अशी जोर जबरदस्ती करून ही जी सोनाली आहे गौरीची मैत्रीण तिला घेऊन जाते घरी. घरी घेऊन गेल्यानंतर वाढदिवस झाला. वाढदिवस झाल्यानंतर ती तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि विचारायला लागते, मला सांग आता खरं खरं काय झालं, तू कोणी नाही, जर काय झालं असेल तर तसं मला सांग, तुझ्यासोबत कोणी काय केलं आहे, वाईट बोललं का, काय झालं आहे. ही सोनाली असं विचारत होती. त्यावेळेला ही गौरी पूर्णपणे तुटली, रडायला लागली आणि घडलेली पूर्ण घटना सांगितली की कसं त्या सुंदरसिंगने तिच्यासोबत वाईट काम केलं, धमकी देतोय
आणि आता मी पूर्णपणे तुटलेले आहे. माझी मनस्थिती अशी नाही की मी आता काही करू शकेल. माझ्या मनामध्ये कायम भीती राहते. मला जीवन संपवायचं आहे. अशा गोष्टी ऐकल्यानंतर ही जी सोनाली आहे तिला म्हणते, शांत हो, काही अडचण नाही, बघू याच्यावरती काहीतरी पर्याय करू. तिला घरी सोडते. घरी सोडून हिच्या घरी येताना माघारी हिचा जो सीताकुमार वडील होता तो गाठ पडतो. त्यावेळेला ही सोनाली त्याला घडलेली पूर्ण घटना सांगते. सीताकुमारला राग यायला लागतो. सीताकुमारच्या डोक्यात आता बदल्याचं वारं भरलं होतं. हा घरी पोहोचतो. पोरीचा रडलेला चेहरा बघून हातामध्ये कुऱ्हाडी घेतो. तोपर्यंत त्याचा पोरगा शंकर तोही येतो. त्यालाही पूर्ण गोष्ट समजते. त्याचंही डोकं फिरतं. 10वीमध्ये होता पण शेवटी त्यालाही समजत होतं की काय घडलंय. तोही एवढा दूधखोळा नव्हता. त्यानेही एक काठी घेतली. आता हे दोघं सुंदर सिंगला हुडकत हुडकत त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणते की त्याच्या मित्रासोबत रानामध्ये जाऊन दारू पित आहे. आता रानामध्ये गेले हे. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुंदर सिंग आणि त्याचा एक मित्र अनिल दारू पित होते. सुंदर सिंगला बघितल्यानंतर शंकर आणि हा जो सीताकुमार आहे यांच्या डोक्यामध्ये वारं भरलं. त्याच्यावरती वार करायला चालू केलं. या शंकरने त्याच्या डोक्यामध्ये काठी मारली. 2-3 काठ्या मारल्यानंतर तो खाली कोसळला. डोक्यामधून रक्त येऊ लागलं. हे सगळं बघून अनिल त्याचा मित्र पळायचा प्रयत्न करायला लागला. त्याच्याही डोक्यामध्ये काठी मारली. त्याला तिथं बेशुद्ध पाडलं. आता यांच्या डोक्यामध्ये वारं भरलेलं होतं. या सीताकुमारने कुऱ्हाडी घेतली आणि याचं नरडं कापलं त्या ठिकाणी. ही सगळी घटना ओरडणं ऐकून शेजारचे शेतातील लोक तिथं जमा झाले. बघितलं त्या ठिकाणी तर असं घटना घडलेली होती. आता एका जाणकार व्यक्तीने 100 नंबरवरती कॉल लावला. पोलिसांना बोलवलं त्या ठिकाणी. आता हे शंकर आणि त्याचा बाप सीताकुमार त्या ठिकाणाहून त्याच्या घरी निघून आले होते. त्यांच्या मनामध्ये कसलीही एक ख्याती नव्हती की आम्ही हे काम केलं आहे. उलट त्यांच्या मनामध्ये एक भावना होती की आम्ही आमच्या पोरीसोबत घडलेली ही वाईट घटना पूर्णपणे शांत केली आणि आमच्या पोरीला न्याय मिळवून दिला. आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी बघितलं त्यांचाच एक साथीदार सुंदर सिंग त्या ठिकाणी पडलेला आहे. त्याच्यासोबत वाईट काम झाले. पोलीस आता तत्परतेने शोधासाठी लागले. पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली. तिथं असलेल्या लोकांच्या सांगण्यावरून हे सीताकुमारच्या घरी पोहोचले. सीताकुमार आणि त्याच्या पोराला पोलिसांनी अटक केली आणि स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यावेळेला त्यांनी जी घटना सांगितली ते ऐकून पोलिसांनाही वाईट वाटलं. पोलीस त्या ठिकाणी शांत बसले पण काही करू शकत नव्हते. यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला पाहिजे होती असं यांचं म्हणणं आहे. पण मला एक सांगा, पोलिसांमध्ये तक्रार दिली असती तर त्या पोलिसांनी ही तक्रार लिहून घेतली असती का त्यांच्या स्वतःच्या एका साथीदाराच्या विरोधात? या शंकरने आणि सीताकुमारने जे केलं ते बरोबर होतं का नाही मला कमेंट करून सांगा. कायदा हातात घ्यायला पाहिजे होता का नाही. बाकी आता पुढे चालून यांच्यावरती जी कारवाई होईल त्याच्याबद्दल आपल्याला समजेलच. मी कम्युनिटी पोस्ट टाकून तुम्हाला सांगेन. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा.